एक मोठं उदाहरण मी आपल्या पुढे देणार आहे। मला सुरुवातीला हे सांगायचंय की माझ्या घरी 5 धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते। ते अख्खा फाईलचा ठोकळा होते। पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते। आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले। मी त्यांना व्यवस्थित समजावलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही। पण नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मी बीड प्रकरण लावून धरलं, अनेक विषय लावून धरले, तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव एका चॅनलच्या डिबेटवर घेतलं। ते घेतल्यानंतर म्हणजे इथे चेतन चिखळे नावाचा एक मुलगा बसलाय, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि हे सगळेच्या सगळे माझ्या घरापर्यंत येऊन त्यांनी मला समजावलं की आमच्या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर छळ केले ते या राजेंद्र घनवट यांनी केले। तर कोण आहेत हे राजेंद्र घनवट यांची आपण आता सुरुवात करूया। हे पिक्चर आहे, हे धनंजय मुंडेंबरोबर जे अतिशय असे छान जवळ जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले घनवट। पिक्चर नंबर 2 व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी बद्दल म्हणजे जी फ्लाय ॲश महाजनकोकडे घ्यायची आणि मोठ्या प्रमाणाची, ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले। त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस मध्ये डायरेक्टर जे आहेत म्हणजे याच्यात 2च डायरेक्टर आहेत, एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे राजपटलाल घनवट। तिसरा हा जो फोटो आहे हे मी सगळे माध्यमांना हा जो फोटो आहे हा जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा राजश्री मुंडे आहेत, धनंजय मुंडे वाल्मी कराड देखील होते। त्याच कंपनीत हे सुद्धा राजेंद्र पोपट घनवट हे डायरेक्टर म्हणून तिथे आहेत। एवढंच नाही तर त्यांचे इतरही म्हणजे पोपटलाल घनवट सुद्धा या कंपनीत आधी डायरेक्टर होते। यांनी काय काय केलंय तर 11 प्रत्येक शेतकऱ्याला छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची 20 जमीन होती ती त्यांनी फक्त 8 लाखात व्यवहार केला। एकाची 1 कोटीची जमीन होती त्याचा 4 लाखात व्यवहार केला। आणि जे त्यांच्या विरुद्ध लढले म्हणजे इथे आता मीरा सोनावणे आहेत, या चिखले त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे केले, त्यांचा छळ